मित्रांनो, माझं नाव आहे शेखर आणि आपल्या यूट्यूबच्या चॅनलचं नाव आहे द बोका ट्रॅव्हलर. आत्ता आपण जात आहे परळ वर्कशॉपला आणि अरुण दत्ते सरांच्या वर्कशॉपला की बघूया गणपती बाप्पांची तयारी कुठपर्यंत आणि कशी चाललेली आहे ती. आणि हा शोध बाप्पांच्या सिरीजचा 10वा भाग आहे आणि वर्कशॉपला आपण जेव्हा व्हिजिट करतो हा त्याचा 3रा भाग आहे. तर तीनदा आपण 3ऱ्या वेळी चाललो आहे. आता बघू वर्कशॉपमध्ये काय अपडेट आहे आणि त्यांची तयारी कुठपर्यंत आहे. ऑब्व्हियसली दिवस जसे जवळ येते त्यांची तयारी पण जोरात चालू असेल. तर चला आता आपण जाऊया परेल वर्कशॉप आणि अरुण दत्ते सरच्या वर्कशॉपला. आणि जर छोटे मोठे 2 फुटाच्या मूर्तीच्या जर मूर्त्या आल्या असतील त्यांचाही व्हिडिओ आपण रेकॉर्ड करणार आहे. चला आता आपण डायरेक्ट जाऊया परेल वर्कशॉपला. चला, धन्यवाद. BMC ऑफिस, बृहन महानगरपालिका मुख्यालय आणि इकडे CSTM छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशन ओके इकडेच आहे. तिकीट काढायला लागणार आहे आपल्याला परेल. स्टेशन आणि आता तिकीट काढूया. तिकीट काढलेली आहे आणि हा स्टेशन आणि आपण निघायचं. आपण आता तर भेटेल ती गाडी. ठाणा आहे स्लो, ठाण्याने जाऊया. चला, ठाणा गाडी लागलेली, ठाणा गाडीने जाऊया. तिकीट काढली आपण. चला, ही आता भेटेल की नाही काय माहीत नाही. आपल्याला पहिल्या डब्यात जावं लागणार कारण पुढे उतरायचं आहे. आता बघा चाललो आहे आपण. ही भेटेल की नाही ही नाही भेटणार. आपल्याला ह्या ट्रेनने जावं लागेल. इकडची जी ट्रेन आहे त्या ट्रेनने जावं लागेल. ही निघाली ट्रेन आता. तर चला, नमस्कार. आता हा तिकीट काढताना जरा एक गोष्ट झाली, भांडणं झाली असती. भांडणं म्हणजे भांडणं नसती झाली. नमस्कार. विटी स्टेशनला आहे आता मी. आता निघतोय आपण. आता जाऊया परेलला. परेल वर्कशॉप कवर करायचं आहे आणि अरुण दत्ते सरांचं वर्कशॉप कवर करायचं आहे. तर चला जाऊया. आता तिकीट काढताना सुट्टे नव्हते. 20 रुपयाची मी नोट दिली, तिकडे सुट्टे नव्हते. काय बोलणार? 5 रुपयाची तिकीट होती दादर, तिकडे सुट्टे नाहीत. काय बोलणार यांना? आणि रेल्वेची परिस्थिती, सुट्टे नाहीत आणि मला बोलतो ऑनलाईन कर पेमेंट. अरे काय बोललो त्याला? 5 रुपये, तू 15 रुपये सुट्टे देऊ शकत नाही. मी काय त्याला काय 200 रुपयाची नोट दिलेली? तर काय, जाऊ दे. चला जाऊया. जाणार ही ट्रेन आहे. कुठली ट्रेन आहे? टिटवाळा ट्रेनने जाऊया. टिटवाळा ट्रेन. चला, पहिल्या डब्याची तो उतरल्यानंतर खूप जवळ आहे सर्व म्हणजे वर्कशॉप आहेत ते. तर चला जाऊया आपण. चला, ज्या डब्यात गर्दी नाही त्या डब्यात चढूया. हां, इथे आहे बघा. चला, सीट पण भेटलेली आहे. आज ट्रेन भेटलेली आहे. ट्रेनमध्ये बसलेलो आहे. आता 2 कवर करूया आपण. परेल वर्कशॉप आणि अरुण दत्ते सरांचा वर्कशॉप. आणि तिथे 2 छोटे कार्यशाळा आहेत तिथे 2 फुटाच्या मूर्ती आहेत. त्या पण आपण कवर करणार आहे आज की कशा आहेत. आणि आज संकष्टी आहे त्यामुळे चला आपण तेही रेकॉर्ड करूया. 2 ठिकाणी छोटे मूर्त्या आहेत गणसंकुलमध्ये, त्या आपण कवर करूया. चला भेटूया आता डायरेक्ट स्पॉटला. चला. आणि शोध बाप्पांचा ही सिरीज आहे आपली, त्याचा 10वा भाग आहे. तर आधी समजून घ्या शोध बाप्पांचा सिरीज मी का चालू केलेला आहे. तो इंट्रोडक्शनचा पार्ट आज संध्याकाळी रिलीज होईल 6 वाजता. तर तो सर्वांनी बघा, तर तुम्हाला कळेल एक्झॅक्टली शोध बाप्पांचा
कशासाठी मी सिरीज बनवलेली आहे आणि त्याच्या मागचा उद्देश काय आहे. तर सर्वांनी आठवणीने बघा आणि त्यावरती कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्हाला. चला भेटूया आता डायरेक्ट परेलला. करी रोडला उतरलो आहे, ब्रिजवरती आहे. ब्रिज दिसत असेल तुम्हाला, हे स्टेशनवरनं करी रोड. आणि इकडून आता डायरेक्ट सरळ चालत जाऊया पलीकडच्या साईडला. या साईडून जाऊया जरा, अपोजिट साईडून. तिथपर्यंत त्रास आहे, मागून मोठं वाहन येते. फटाफट चालू. पुढे जाऊया आता, जाईल ते गाडी. पहिलं गणेशंकुलमध्ये जाऊया. गणेशंकुलमध्ये जे छोट्या मूर्त्या आहेत त्या कवर करूया आधी. हे बघा, करी रोडवरनं खूप जवळ आहे. बघा, उतर लगेच गणेशंकुल आहे. ते बघा, आज दोन्ही कवर करायचं आहे काही करून. अरुण दत्ते सरांचा वर्कशॉप आणि परेल वर्कशॉप दोन्ही करायचं आहे. चला गणेशंकुलला पोचलो आपण, दाखवतो तुम्हाला. हे बघा, पाऊस पडतो आहे, पाऊस. गणेशंकुलचं गेट आलेलं आहे. तिथे दोन बाजूला दोन छोटे कारखाने आहेत, ते कवर करायचे. आतमध्ये जाऊया आपण, तुम्हाला दाखवतो. हे बघा, अमर आर्ट्स आणि गणेश चित्रशाळा हे दोन्ही आज कवर करायचे आहेत. तर ह्याच्यामधल्या मूर्त्या आपण सर्व बघणार आहेत. पहिल्यांदा जाऊया गणेश चित्रशाळेमध्ये आणि नंतर जाऊया अमरमध्ये. चला जाऊया आता, रेकॉर्डिंग चालू करूया आपण. चला शूट चालू करूया आपण. आज आपली तिसरी भेट आहे वर्कशॉपमध्ये. जेव्हापासून त्यांनी म्हणजे सुरुवात केली वर्कशॉपला, तिथून हा तिसरा आपला व्हिडिओ आहे. आणि शोध बाप्पांचा भाग 11वा आहे आज. तर चला बघूया तयारी कुठपर्यंत आली आणि तुम्ही पण आपले व्हिडिओ बघत जावा, शेअर करत जावा. चला जाऊया आता. दिसत असेल मागे गल्ली, दिसत असेल तुम्हाला. बघा, दिसत असेल आपली परेल वर्कशॉप. अरुण दत्ते सरांच्या चाललो आहे वर्कशॉपला. चला आता बघा, अरुण दत्ते सरांच्या वर्कशॉपच्या गल्लीच्या बरोबर गल्लीमध्येच आहे. तर चला आता बघूया. आपला हा तिसरा व्हिडिओ आहे अरुण दत्ते सरांच्या वर्कशॉपचा आणि शोध बाप्पांचा सिरीज भाग 11वा आहे या सिरीजचा. तर चला बघूया कुठपर्यंत तयारी आली आहे त्यांची. आता 5 ते 6 दिवसांनी मी येतो इथे व्हिजिटला. तर चला बघूया कुठपर्यंत तयारी आली ती. पाऊस चांगला पडतो आहे, पोचतो आहे तर वर्कशॉपला. चला तिकडून असं आल्यानंतर ही गल्ली आणि गल्लीतून आल्यानंतर समोर जाईल वर्कशॉप. ते दिसते ना ब्लॅक कलरचं, ते वर्कशॉपच आहे. चला जाऊन बघूया कुठपर्यंत तयारी आली अरुण दत्ते सरांच्या वर्कशॉपची. म्हणजे गणपती बाप्पा मूर्त्या कुठपर्यंत आता चालू झालं आहे काम मूर्त्यांचं. चला हो, पूर्ण त्यांनी पेटी पॅक करून टाकलेलं आहे वर्कशॉप. हे बघा, पूर्ण झाकलेलं आहे. पहिल्यापेक्षा खूप म्हणजे त्यांनी व्यवस्थित झाकून घेतलं आहे, दिसत असेल तुम्हाला. आणि मानाच्या ट्रॉल्या पण इथे लावलेल्या आहेत बाहेर अरुण दत्ते सरांच्या वर्कशॉपच्या. आणि आता फुल त्यांनी पॅकच करून टाकलं यार. मांडव फुल जोरात तयारी वाटतं. अरे यार, जायला रस्ताच नाही आहे. जायला तर पाहिजे. बघा तिथे मानाच्या ट्रॉल्या ते पण आपण करूया, कुठले आलेत का. तर जायचं कसं. चला तिकडून जाऊया. बघूया वर्कशॉपमध्ये काय गणपती बाप्पांसाठी आपण कुठूनही कसंही जाऊ शकतो, काय मोठी गोष्ट नाही आहे. आधी ट्रॉल्यांची व्हिजिट करूया. ट्रॉले इथे लागलेत बघा, मोठ्या मोठ्या मंडळांच्या ट्रॉले आहेत त्या. तर ते ट्रॉले बघूया कुठले आलेत.
मग तिकडे जाऊया. हे बघा लाईनमध्ये दाखवतो सर्व मानाच्या ट्रॉल्या द्या. हे बघा कृष्णनगरचा राजा परळचा एक ट्रॉली अरुण दत्ते सर वर्कशॉपमध्ये आलेली आहे. ही कोबाट लेनचा राजा. हे बघा कोबाट लेनचा राजा. आणि पुढे पण अशा खूप साऱ्या ट्रॉल्या आलेल्या आहेत. बघूया आपण. नाव नाही लिहिलेलं. हे मुंबईचा एकटा राजाची पण ट्रॉली आलेली आहे. आणि महाराजा परळचा महाराजा ते बघा तिकडे तुम्हाला दिसत असेल. दाखवतो तुम्हाला. ट्रॉल्याला सुरुवात झालेली आहे तर बघा दिसत असेल. खूप साऱ्या मंडळांनी ट्रॉली ते आणून ठेवलेले दिसत असेल तुम्हाला माझ्या मागे. पूर्ण म्हणजे दिलेले त्यांनी. आता त्यांच्यावरती गणपतीचं काम चालू होईल आतमध्ये गेल्यानंतर कसं काय ते. तर बघा सर्व ट्रॉल्या आलेल्या आहेत. सर्व मानवी ट्रॉल्या सजवलेल्या आहेत. त्यांचं पाठपूजन झालेलं असावं त्यामुळे त्यांनी ट्रॉली ते ठेवलेले तुम्हाला दिसत असेल. तिकडे ट्रॉल्या ठेवलेल्या आहेत बाहेर. तर चला बघूया आता आतमध्ये जाऊन काय तयारी आहे. चला आतमध्ये. भैया पूरा वीडियो नहीं निकाला भाई. नहीं उतना खाली निघाला आगे नाही जायगा. वो इसका निकाला ना उसका. तर आता मी वर्कशॉपमध्ये तयारून घेतो सरांचा. ते मी थोडंसं म्हणजे व्हिडिओ काढायला थोडंसं गेले कारण मूर्तींची कामं चालू आहेत. ते बोलले की एकदा फिनिशिंग झाली ना मूर्ती तर मग नंतर व्हिडिओ घेऊ शकतो. आता सध्या मूर्ती असेंब्लिंगचं काम चालू आहे. तर समजून घ्या जरा व्हिडिओ काढता आला. तर मी आता वर्कशॉपमध्ये ती रेडी झालेली एक मूर्ती आहे जी मागे रेडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली ती एक मूर्ती आहे. बाकी सर्व आतमध्ये वर्कशॉपमध्ये त्यांची कामं चालू आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला काय काहीतरी बघायला भेटेल. तर मी आता तुम्हाला सांगतो ही जी मूर्ती आहे ती ही आपली चेंबूरचा चिंतामणी आहे. ती मूर्ती आहे ही जी माझ्या मागे दिसते ती. आणि मागे तुम्हाला ट्रॉली दाखवली आणि इथे एक ट्रॉली आहे अजून समोर दिसत येलो कलरचं वसंतनगरचा महाराज आहे त्याची पण ट्रॉली आलेली आहे. तर आहे मुवमेंट आहे बऱ्यापैकी. मांडवाचं तर काम पूर्ण झालेलं. आता ते मूर्त्या जसे जसे असेंबलिंग करतील तसा व्हिडिओ काढायला भेटेल. आता तर म्हणजे मूर्त्या आहेत त्या म्हणजे प्रत्येक गोष्ट बनवतात ते त्यामध्ये मूर्ती एकत्र होईल त्यानंतर व्हिडिओ काढायला भेटेल. तर ठीक आहे आपण वेट करूया. नेक्स्ट एक 5-6 दिवसामध्ये मूर्त्या अजून व्यवस्थित 15 तारखेपर्यंत उभ्या राहतील आणि उभ्या राहिल्यानंतर आपण व्हिडिओ काढू. तर त्यांनी सांगितलं व्हिडिओ नको म्हणून तर तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ काढला. तर आता भेटूया परेल वर्कशॉपला. तर जाऊया आता परेल वर्कशॉपला. स्वराज लालबाग परळ गणेश नगरी अरुण दत्ते वर्कशॉप. इथे एक प्रबळ आलेले आहे बघा हनुमंत महाराजांचे. तर आहे भरपूर त्यांचं कामं चालू आहेत दिसत असेल तुम्हाला. तो एक गणपती आपण जो व्हिडिओ शूट केलेला आहे ते. आणि इकडे ट्रॉल्या खूप आलेल्या आहेत. तर चला जाऊया आपण आता डायरेक्टली परेल वर्कशॉपला. दिसत असेल इथे पण आले बघा ट्रॉली. आता आपण डायरेक्ट भेटूया. इथे खूप सारे ट्रॉले आले आहेत. चला भेटूया आता परेल वर्कशॉप. चला आता जाऊया आता परेल वर्कशॉपला. अरुण दत्ते सरांचा वर्कशॉप कवर झालेला आहे. आता आपण जाऊया परेल वर्कशॉपमध्ये काय अपडेट आहे ती. परेल वर्कशॉपला टेन्शन असतं फोटोचं. फक्त इकडे जरा प्रॉब्लेम होतो. जरा काढायला जरा प्रॉब्लेम करतात. तर बघू कधी सरांशी जर बोलणं झालं अरुण दत्ते सरांशी तर त्यांना आपण रिक्वेस्ट करू की थोडंफार मूर्तींचा व्हिडिओ काढण्यासाठी ॲक्सेस द्या म्हणून. तर लोकांना कळतं एकदा ती मूर्ती घडते कशी त्या संदर्भात फक्त. चला आता जाऊया परेल वर्कशॉपला. बाहेर पडतो रोडच्या आता आणि इकडून लेफ्ट मारून लगेच परेल वर्कशॉप आहे. चला आज दोन्ही कवर करायचेच आहेत काही करून. तरी अरुण दत्ते सरांचा वर्कशॉप खूप म्हणजे त्याने आता परफेक्ट करून ठेवला. पावसाचं टेन्शन नाही पाण्याचं. तर आता बघूया परेल वर्कशॉपमध्ये काय हालचाल आहे ती. चला इथं लेफ्ट मारून आपल्याला जायचं. चला हो इकडून डायरेक्ट सरळ जायचं आपल्याला. इथून डायरेक्ट जवळच आहे. 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती परेल वर्कशॉप आहे. चला बघूया परेल वर्कशॉपमध्ये अपडेट काय ते. परेल साईडला
परळचा राजाचं पण आपल्याला एक शूट घ्यायचं आहे. तिकडे समोरच आहे, तिथे देऊ येऊ. आणि आता बघा परेल वर्कशॉपला आहे 5 किलोमीटर अंतरामध्ये परेल वर्कशॉप. नमस्कार. आता पोचते परेल वर्कशॉपला. बघूया काय काय अपडेट आहे की काय ना काहीतरी परेल वर्कशॉप मला मुवमेंट ठरले असेल. अरुण दत्ते सरांची ते 5 ट्रॉल्या आल्या, 5 ते 6 ट्रॉल्या, त्या पण मानाच्या होत्या, त्या बघितल्या आपण. आणि म्हणजे खूप आता एक मूर्तीचाही व्हिडिओ आपल्याकडे रेकॉर्ड झाला. तशा 3 मूर्त्या त्यांनी बनवल्या आहेत. तशा मोठ्यामध्ये बनवतील तर अजून भरपूर मोठ्यांची त्यांना ऑर्डर आहे. तर आपण नंतर कवर करू. आता जाऊ परेल वर्कशॉपला. चला. मध्ये आपलं आगमन झालेलं आहे परेल वर्कशॉपमध्ये आपलं भूका ट्रॅव्हलर. आता जाऊया आतमध्ये फटाफट बघूयात काय ते कुठपर्यंत आहे त्याची. तर पोचलो 1 मिनिटाच्या अंतरामध्ये. तर चला जाऊया आतमध्ये परेल वर्कशॉप. बघूया तयारी कुठपर्यंत आली यांची. परेल वर्कशॉपला पोचलो आहे. चला आतमध्ये जाऊन बघूया. एक मूर्ती आलेली आहे परेल वर्कशॉपमध्ये, रेडी झालेली आहे. केपी दादांची आहे, कुणाल पाटील ही रेडी करून आलेली मूर्ती दिसत असेल तुम्हाला. एक 12-13 फुटाची मूर्ती आहे. एक रेडी होऊन आलेली आहे परेल वर्कशॉपमध्ये. हे बघा, खूप सुंदर आहे. पोच खूप चांगली आहे मूर्तीची. परेल वर्कशॉपमध्ये ऑलमोस्ट सर्व मूर्ती आता चालू झाल्यात कामं, दिसत असेल तुम्हाला. प्रत्येक ठिकाणी मूर्त्यांची कामं चालू आहेत परेल वर्कशॉपमध्ये. हे बघा तुम्हाला दिसत असेल, मोठ्या मोठ्या मूर्त्या काढायला सुरुवात झालेली आहे. शोध बाप्पांचा सिरीजमध्ये सर्व बघा ऑलमोस्ट सर्व मूर्तींची कामं चालू आहेत परेल वर्कशॉपमध्ये. इथे पण बघा काम चालू आहे. हा 700 आहे. इथे पण काहीतरी काम चालू आहे. ही मूर्ती तिथे एक ट्रॉले पण आलेले आहेत. आणि ही मूर्ती केपी दादांची आणि हा 3 केपी दादांचा रो आहे. तर बघा ही मूर्ती आहे, खूप सुंदर अशी मूर्ती आहे, दिसत असेल तुम्हाला. आणि खूप सारे गोष्टी आहेत. ट्रॉली पण नवीन आहे. केपी दादांची आहे. केपी खूप सारी कामं चालू आहेत. तिकडे पण एक गणपती बनतो आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. खूप ठिकाणी गणपती बनतात. तिकडे पण या साईडला मूर्त्या मोठ्या घडत आहेत, तुम्हाला दिसत असेल. परेल वर्कशॉपमध्ये सध्या अजून एवढं जोरात काम चालू नाही आहे. एकच इकडे मूर्ती दिसते आणि इकडे असे गाळे खालीच आहेत. अजून एकच मूर्ती ही रेडी आहे समोरची. बाकी असं मोठं काय अजून वेळ लागेल. 15 तारखेनंतर मला वाटतं की सर्व सुरळीत होईल. मांडव तर त्यांचा रेडी झाला. अजून मूर्त्या जशा पाहिजे तशा बनवायला त्यांनी केलं पाहिजे. म्हणजे अजून चालू नाही झाले, पण होईल मॉल तयार. गणपती बाप्पांचा शोध बाप्पांचा सिरीजमध्ये आपल्याला बघायला भेटेल. हा भाग 11वा आहे. तिथे नंदींचं काम चालू बघा. इथे नंदी बनतात. हे सिद्धार्थ दिगोळेंचे आहेत. हे जे हे समोर दिसत आहेत ना, सिद्धार्थ दिगोळेच्या अंडर आहेत ते. आणि खेतवाडीच्या राजाची एकच ट्रॉली आली आहे. त्याने पुढे एक आहे. प्रत्येक ठिकाणी मूर्त्या बनतात. त्यामुळे इकडे पण तुम्हाला दिसत असेल की मूर्त्या बनत आहेत. आता होईल तेव्हा समजेल आपल्याला कसं काय ते. कसं तेवढीच कामं चालू आहेत ती दिसत असेल तुम्हाला. अजून हे बघा इथे पण गाळे रिकामेच आहेत. इथे पण गाळे रिकामेच आहेत. पाहिजे तसं अजून मॉल तयार नाही झाला गणपतीचा. होईल. तर मी आता आहे परेल वर्कशॉपमध्ये, तुम्हाला आता अपडेट देतो. इकडे सिद्धार्थ दिगोळ्यांचे जे नंदी आहेत तिथे बनवत आहेत. सिद्धार्थ दिगोळ्यांचं काम जोरात चालू आहे. इकडे पोहेकर आर्ट्समधून आहे, जे मोठ्या तुम्हाला दोन दिसत आहेत त्या पोहेकर आर्ट्सवाल्यांचेच आहे. बाकी ठिकाणी अजून कामं नाही चालू झालं. सर्व गाळे रिकामेच आहेत. दिसत तुम्हाला माझ्या इकडे पण तुम्हाला दिसत असेल की अजून पाहिजे तसं परेल वर्कशॉप भरलेलं नाही आहे मूर्तीने. भरेल बघू आपण 15 तारखेपर्यंत तर नक्की काम चालू करतील ते. कुठे कारागीर आहे, पाऊस पण पडतो आहे आणि अजून थोडासा टाईम आहे, 2.5 महिने आहेत. तर बघूया आपण परेल वर्कशॉपला नेक्स्ट व्हिडिओमध्ये किती आपण आता सध्या तरीच अपडेट आहे. अजून एकच मूर्ती आलेली आहे ती केपी दादांची जी मूर्ती तुम्हाला दिसते ती आपण व्हिडिओमध्ये काढली ती केपी दादांची. तर बघूया आता पुढे कसं काय असेल ते अपडेट देऊ आपण शोध बाप्पांच्या सिरीजमध्ये. त्याला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
इथे ईश्वरी आर्ट्समधून पण आहे 2 फुटांच्या मूर्त्यांसाठी बघा तुम्हाला दिसत असेल. इथे 2 फुटांच्या मूर्त्या पण अवेलेबल आहेत. आणि इकडे परेल वर्कशॉप दिसत असेल तुम्हाला. जोरात कामं चालू आहेत परेल वर्कशॉपमध्ये. ते बघा तुम्हाला इथे दिसत असतील. मूर्तींची कामं चालू आहेत जोरात. बघा ही मूर्ती खूप सुंदर आहे. चालू आहेत कामं जोरात. आणि इकडे परेलची पोस्टर गल्ली, परळच्या विघ्नार्थाची ट्रॉली पण इकडे आलेली आहे. आणि खेतवाड्याच्या राजाची पण ट्रॉली इथं आलेली आहे. इकडे चालू आहे जोरात कामं. मूर्तींच्या फिनिशिंगची कामं जोरात चालू आहेत. तर परेल वर्कशॉपमध्ये जोरात कामं चालू आहेत.